आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आपण वेगळी टेक्नॉलॉजी वापरून, वेगळे सॉफ्टवेअर वापरून जे नावांमध्ये गडबड आहे, जी इपिकमध्ये गडबड आहे, जे ॲड्रेसमध्ये गडबड आहे, हे सगळं आपण पकडू शकलेलो आहे. पण आत्तापर्यंत एकच सॉफ्टवेअर आहे, इरोनेट नावाचं, मला वाटतं त्याचं नाव इसीनेट केलेलं आहे, जे स्वतः निवडणूक आयोगाकडे आहे. ते एक गोष्ट पकडतं, ते म्हणजे फोटोचा प्रॉब्लेम. फोटोचा प्रॉब्लेम हे किती याद्यांमध्ये आहे, किती लोकांच्या मतदान कार्डवर आहे, हे अजून आपण पकडू शकत नाही. त्याला आपल्याला यादी वाचनच करायला लागतं आणि म्हणून इथे आपला आकडा कुठचा आलेला नाहीये. हे फोटोज इथे भुरकट केले नाहीयेत, हे असेच फोटो आहेत. आता मला तुम्ही सांगा, जर तुम्ही पोलिंग एजंट म्हणून बसला असाल आणि हे कार्ड तुमच्या समोर आलं, कोण आहे त्या भूमिका पाटकर नावाच्या, काय पाहणार आहे तुम्ही याच्यात? एक फोटो असा आहे आपल्याकडे, ते आहे त्या कुठेतरी पुढे याच्यात एकाचं नाक दाखवलंय. पण हे असे जे आहेत प्रकार, हे प्रकार तुम्हाला सहज एका यादीमध्ये नजर टाकल्यानंतर असेच पकडता आले पाहिजेत, कारण जिथे फोटो तुम्हाला ओळखताच येत नाहीये, काय आपले पोलिंग एजंट बसून पकडणार आहेत तिथे? बरं, ह्याचा आकडा पण नाहीये. म्हणजे जो पहिला आकडा मी बोललो ना, स्टॅटिस्टिकल अनॉमलीचा 19,333, हा आकडा फोटो जिथे नाही आहेत किंवा फोटोची गडबड आहे हे सोडू नये. म्हणजे असे अजून जर पकडले तर साधारणपणे वरळीच्या मतदारसंघामध्ये जी गडबड आहे, जे मतदार यादीमध्ये गडबड आहे, तो आकडा 22 ते 23,000 पर्यंत पोहोचू शकतो. 22 ते 23,000 हा कमीत कमी आकडा बोलतोय. हा आकडा अजून आम्हाला पकडायचा, त्याचं यादीचं वाचन सुरू आहे.